नाही, आज सगळ्याच लोकसभेप्रमाणे बारामती लोकसभेमध्ये आज आली आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकसभेमध्ये प्रवास चालू आहे. त्याच्यातलाच आज एक प्रचाराचा भाग म्हणून बारामती शहरामध्ये मी आलेली आहे आणि इथे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याच पद्धतीने आमचे सहकारी पक्ष, शिवसेना आणि सगळे मित्र पक्ष यांनी आयोजित एक कार्यक्रम ठेवला आहे आणि त्या कार्यक्रमाला मी आता महिलांशी संवाद साधणार. सातत्यानं भाजपकडून 405चा नारा हे केला जातोय, सांगितलं जातोय. मात्र रोहित पवार म्हणतायत की भाजप 195 पार देखील जाणार नाही. कसं आहे की रोहित पवारांचं मत आम्हाला मिळेल अशी काय आम्हाला अपेक्षा नाहीये. आम्ही 400 पारचा जो नारा देतोय हा या देशातल्या जनतेचा जो आवाज आहे त्यावरनं देतोय. मी तुम्हाला आजही सांगते, पहिल्या फेजपासून माझा लोकसभेमध्ये सगळा प्रवास चालू आहे आणि सगळ्या ठिकाणी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मोदीजींच्या योजना या घराघरामध्ये पोहोचलेल्या आहेत. रोहित पवारांनी, मी म्हणते महाराष्ट्राचं जाऊ द्या, बारामतीमधला एक बाई नाही तर एक माणूस असा दाखवावा ज्यांनी मोदींची योजना घेतली नाही त्यांच्या सकट. त्यामुळे कोण काय बोलतंय त्याला महत्व नाही, परंतु त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. मी तुम्हाला बारामतीचे पण आकडे सांगते काय आहेत ते. त्या ठिकाणी मोदीजींच्या योजना, त्याची मी आकडेवारी तुम्हाला सांगते, स्टॅटिस्टिक. गरीब कल्याण म्हणजे जे मोफत राशन आहे, 20,13,263 लाभार्थी आहेत या बारामतीमध्ये. PM आवास योजना बारामती लोकसभेचं सांगते मी, 78,228. आयुष्मान भारत 4,67,242. जनधन 100% सगळ्यांची खाती आहेत. जल जीवन मिशन 1,90,000 नळ जोडणी. PM किसान 2,53,230 आणि स्वच्छ भारत मिशन 96,207. त्याच्यामुळे या ज्या सगळ्या योजना आहेत या केंद्र सरकारच्या योजना आहेत, मोदींच्या योजना आहेत. आणि म्हणून माझं चॅलेंज आहे रोहित पवारांना की त्यांनी मला या महाराष्ट्रामध्ये एकतरी माणूस असा दाखवावा, बाई दाखवावी की जिला मोदींच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही. पवार लाभार्थी आहेत मोदींच्या असं म्हणायचं. हो, कोरोनाचं इंजेक्शन घेतलं नसतं तर कोणीच राहिलं नसतं, आमच्यावर टीका करायला पण राहिले नसते शिल्लक. त्याच्यामुळे असा कोणीच नाहीये की ज्याने मोदींच्या योजनेचं, आता यांनी परदेशात जाऊन कुठून आणखीन कुठल्या देशाचे घेतले असतील तर मला माहित नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे देशातल्या प्रत्येकाने मोदीजींचं वॅक्सिन घेतलंय, तुमच्या माझ्या सगळ्यांनीच. आणि मोदीजी काम करत असताना ही कोणाची लोकसभा आहे आणि इथं कोण आहे असा विचार करत नाही. हा आपला परिवार आहे आणि संपूर्ण 542 लोकसभेमध्ये माझ्या परिवारातल्या प्रत्येक घटकाला माझी योजना पोहोचली पाहिजे याच्यासाठी ते काम करतात. आणि तसंच काम त्यांनी बारामती लोकसभेतही केलेलं. आकडे हवे असतील तर पाठवून देऊ रोहित पवारांना. जयंत पाटील काल इंदापूरमध्ये आले होते आणि इंदापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक निवडणुका पाहिल्या, यामध्ये आता ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष साम दाम दंडभेद वापरून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतारावांनी तर ही भाषा बोलूच नाही. जे पेरलं तेच उगवलं एवढं म्हटलं तरी खूप आहे. जे जे पेरलं गेलं तेच समोर आता उगवलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण केलं त्याचे रिटर्न्स आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि या ठिकाणी जे सगळे मित्रपक्ष आहेत महायुतीचे, हे सगळेजण विकासावरती मतं मागतायत. जो विकास झालाय, जो डेव्हलपमेंट झाली आहे त्याच्यावरती लोकांकडे जात आहेत आणि लोक सुद्धा उत्साहाने त्यासाठीच पुढे येत आहेत. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींना काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. सातत्याचं विरोधकांकडून असं बोललं जातं की जर मोदींची 400 पार जागा आल्या तर संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे जे बोलतात त्यांना. स्वतः बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी संविधान बदलू शकत नाही, हे मोदीजींचं वाक्य आहे. कुणाचा बाप आला तरी संविधानाला हात लावू शकत नाही, हे देवेंद्रजींचं वाक्य आहे. परंतु कुठेतरी चुकीचं नरेटिव्ह आमच्या विरोधात सेट करायचा प्रयत्न हा विरोधी पक्षाकडनं केला जातोय. मलाच त्यांना विचारायचंय, आतापर्यंत काँग्रेसने 80 बदल हे संविधानामध्ये केलेत. एवढंच नाही
ज्यांनी संविधान दिलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकदा नाही तर दोनदा निवडणुकीमध्ये पराभूत करायचं पाप या काँग्रेसने केलंय. भारतीय जनता पार्टी, मोदी सरकार, महाराष्ट्राचं महायुती सरकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चाललंय. त्यामुळे हे खोटे नरेटिव्ह ज्या पद्धतीने सेट केले जात आहेत हे अत्यंत चुकीचं आहे. लोकसभेचा आता तिसरा टप्पा आलाय, मात्र यामध्ये नाशिक आणि पालघरच्या महायुतीच्या जागेचा तिढा अद्याप सुटणार आहे. कधीपर्यंत पात्रता नाही, मला काही आयडिया नाही. माझं काम आहे प्रचार करणं. तिथं काय करतायत आपले नेते आहेत तिथे ठरवणारे, तो आमचा रोलच नाही आहे. आमचा रोल आहे गावागावामध्ये जाऊन पक्षाचा प्रचार प्रसार करणं, मी ते करते. त्यामुळे जेव्हा जे काही योग्य वाटेल त्या पद्धतीने डिक्लेअर होतील. मला वाटतं काल पण काही डिक्लेअर झालेत, आजही झालेत, उद्या परवामध्ये बाकीचे असतील तेही होतील. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार या निवडणुकीकडे कसं पाहतात? काय नाही, छान, चांगलं बघते. जसं सगळ्या निवडणुकींमध्ये बघते तसं इकडे बघते. पण इथे विजयी उमेदवार यावेळेला बदल होईल हे नक्की आहे. आणि त्यामुळे पवार साहेबांची सुनबाई यावेळेला दिल्लीला जाईल एवढं मात्र नक्की. काही दिवसापूर्वी शरद पवारांनी म्हटलं होतं की परकी हो, मला पण आश्चर्यच वाटलं. खरं तर पुरोगामी विचाराचा वारसा सांगणाऱ्यांकडनं अशा पद्धतीच्या स्टेटमेंट करणं हे शॉकिंग आहे. आणि आम्ही तर त्यांच्यासोबत काम केलेले कार्यकर्ते आहोत. पण काही झालं तरी जाणार तर पवारांची सुनबाई दिल्लीला यावेळेला, एवढं नक्की. 2019 मध्ये पार्थ पवारांना मावळमध्ये उभं राहायचं की नाही हा सर्वोच्च प्रश्न शरद पवारांचा होता. सातत्यानं अजित पवार आणि सुनेत्रा पवार या संदर्भात शरद पवारांना भेटले होते, असं अजित पवारांनी लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलेलं आहे. केवळ शरद पवारांच्या सांगण्यावरून पार्थ पवारांना त्या ठिकाणी उभा करण्यात आलं. नाही, मला काय आयडिया नाही बाबा त्याची. कोणाच्या सांगण्यावरनं कोण उभं राहिलं मला काय माहित नाही. आत्ताच्या निवडणुकीचं मला माहिती आहे. जे मी पाहतीये, साही विधानसभेचा कौल, विधानसभेतील लोकांचा आवाज, त्यावरून मी तुम्हाला एवढं सांगितलं. मागचं काय माहित नाही, पण यावेळेला मात्र बदल नक्की आहे. परवाची नरेंद्र मोदींची सभा झाली पुण्यामध्ये, त्यामध्ये पवारांना भटकती आत्मा असा उल्लेख केलेला आहे. तर त्यावर शरद पवारांनी देखील म्हटलं की मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भटकती आत्मा म्हणू शकतो. पण साहेबांनी का लावून घेतलं जीवाला? त्यांनी तर कुणाचंच नाव नाही घेतलं. पवार साहेबांनी तर कुणाचंच नाव नाही घेतलं. साहेबांनी का स्वतःला लावून घेतलं? मला तर मोठा प्रश्नच आहे. कुणाचंच नाव नाही घेतलं त्यांनी. त्यांना उद्देशून म्हटले असं कोण म्हणालं? संजय राऊत सुद्धा म्हणाले. उद्धव ठाकरे तो तर काय सर्वज्ञानीच आहे. त्याचं काय तुम्ही ऐकताय? त्याचं काय ऐकताय? तो काँग्रेसच्या फडावर तुणतुणं घेऊन नाचायचं काम करतो. 100 वेळा बोललीये मी. लोकांना फसून आर्थिक घोटाळ्यामध्ये जामिनावर सुटलेला आरोपी आहे तो. जे मी ऐकलं, जे तुम्ही ऐकलं, त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी कुणाचं नाव घेतलेलं नाही. आता ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या अंगाला लावून घेतलं त्याला कोण काय करणार? जर त्यांनी नाव घेतलं असेल तर तुम्ही सांगा, ती क्लिप ऐका. तुम्ही ऐकलं का रे कोणी? घेतलं रे कोणी? आणि नाव नाही घेतलं तुम्ही कसं म्हणाला मलाच म्हणाले म्हणून? हे तर चुकीचं आहे. सुप्रिया सुळेंची भाषणं आपण ऐकली असतील. सातत्यानं त्यामध्ये महागाई आणि बेरोजगारी ही वाढत आहे आणि जर आमची सत्ता आली तर आम्हाला हा संपूर्ण भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे असं सातत्याने त्यांच्यावर म्हटलं. मोठ्या ताई किती बोलणार, किती बोलणार. 2.5 वर्ष होते सरकारमध्ये, काय केलं? आणि त्याच्यामुळे कसं आहे, कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक असतो. ज्या वेळेला सत्तेत असतात त्यावेळेला सगळं विसरून जातात. विरोधात आल्यावर त्यांना सगळं आठवतं की किती महागाई झाली, किती काय झालंय. आज 25 कोटी बीपीएलच्या लोकांना म्हणजे दारिद्र्य रेषे बाहेर काढायचं काम देशातल्या 25 कोटी जनतेला हे आज मोदीजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 11 नंबरवरती काँग्रेसने ठेवलेला भारत हा 5 नंबरवर आणायचं काम मोदीजींनी केलंय. कित्येक योजना आणल्या आहेत. त्या योजनांची आकडेवारी मी तुम्हाला सांगितली. आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंटचं वारं आहे, विकासाचं वारं आहे. त्या काय बोलतात त्याला फार महत्व नाहीये, पण त्यांची परिस्थिती बघून मात्र मला खूपच हसायला येते. म्हणजे ते ताटली घेऊन जातायत, उभी राग पटकन टिळे लावग इकडे जा तिकडे जा फोटो काढा. म्हणजे असं वाईट वाटतं मला ते बघून. हे राज्याच्या मोठ्या ताई आहेत ना त्या. असं डेव्हलपमेंटची कामं ताईंनी केली असतील. गाडीमध्ये कुणाला तरी बसवायचं,
लगेच तिचा रील काढून घ्यायचा, त्याचा रील काढून घ्यायचा, तो लगेच इंस्टाग्रामवर पोस्ट करायचा, खाली लिहायचं ताई माझ्या हक्काची. हे हक्काचं काम त्यांनी केलेलं आहे. बाकी ही जी बारामतीमध्ये डेव्हलपमेंट दिसते, जर तुम्ही त्या म्हणतात ना माझा कार्य अहवाल बघा, तो कार्य अहवाल बघितला तर असं दिसेल ते अजितदादाचंच काम आहे सगळं. आणि त्याच्यामुळे नक्की कार्य अहवाल कोणाचा आहे आणि त्यांच्या काय 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 स्टेटमेंट येत आहेत त्या मी पाहिल्या आहेत. आणि काय झालं, योगायोगाने मी काम केलेली कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे त्यांना मी फार चांगली ओळखते. हे पण मला सांगायचंय. तोंडाने म्हणायचं रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटण करी, हे तर एकदम आपण जे बघतोय आता त्यांच्या एक एक व्हिडिओज बघून मला हसायलाही येतं आणि मला वाईटही वाटतं. पण त्यांची जी आता सध्याची जी धावपळ मी पाहतीये किंवा त्यांचं एक मानसिक संतुलन ढासळलेलं मी पाहतीये, यावरनं मला हसायला येतंय फार की या त्याच मोठ्या ताई आहेत. पुण्यामध्ये मोदीची जी सभा झाली, या सभेचे काही व्हिडिओ रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट केले आणि हे व्हिडिओ पोस्ट करून त्याच्यामध्ये काही पुढचे अधिकारी असल्याचं त्यांनी सांगितलं आणि असं देखील म्हटलं आहे की भाजपवरती जनतेचा रोष वाढत चालला आहे. रोहित पवारला मला सांगायचंय, दादा जरा दम काढ, जरा 4 जून पर्यंत दम काढ. खुर्च्यांमध्ये किती लोक आहेत, कुठल्या सभेला किती रिस्पॉन्स आहे, हे तुला 4 जूनला कळेल. कितीही काहीही केलं तरी लोकांच्या आणि या महाराष्ट्राच्या मनामध्ये बसलेले मोदी, रोहित पवार काय कुणीच काढू शकत नाही. 2014 नंतर त्यांच्या आयुष्यात झालेलं परिवर्तन हे लोकांना फार चांगलं माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला रोहित पवारला सल्ला द्यायचा आहे, दादा जरा दम काढ 4 जून पर्यंत. अजून काही? धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.